नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि कृषी पंधरवड्याचे औचित्य साधून रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष स्वर्गीय संतोष पवार यांच्या संकल्पनेतून रायगड प्रेस क्लब संलग्न पोलादपूर प्रेस क्लबतर्फे शनिवारी बांधावरचा शेतकरी सन्मान सोहळा पोलादपूर तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या बांधावर उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रगतशील शेतकरी सागर शांताराम साळुंखे, ज्ञानोबा विठोबा मालुसरे, सुरेश सुकोडोजी बांद्रे आणि प्रसाद गिरीजा उतेकर यांचा शॉल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच महाराष्ट्र शासनाचा कृषी सेवा रत्न पुरस्कार प्राप्त तालुका कृषी सहाय्यक मनोज मोहन जाधव यांचा पोलादपूर प्रेस क्लबच्या वतीने देखील विशेष सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार परिषद मुंबईचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, जिल्हा परिषद अर्थ शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, कोकण विभाग सचिव मनोज खांबे, उपाध्यक्ष अनिल मोरे तसेच रायगड आणि पोलादपूर प्रेस क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना मिलिंद आष्टीवकर यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून प्रगत शेतीचा प्राधान्य देण्याचं आवाहन केले. तर चंद्रकांत कळंबे यांनी दुर्गम भागात रोजगार निर्मितीवर अधिक भर देण्याची आवश्यकता व्यक्त केली. शेतीकडे तरुणांनी पुन्हा वळण्याची गरज असून शेतीपासून दूर गेल्यामुळे अनेक शेती क्षेत्रे पडीत राहून जंगलवाढ होत असल्याचं त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी वैशाली पडतरे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, पत्रकार, शेतकरी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव संदीप जाबडे यांनी केले. रायगड प्रेस क्लब आणि पोलादपूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाचं उपस्थितांनी कौतुक केले. सिद्धेश पवार, कोकण वार्ता न्यूज, पोलादपूर. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.